बैसरन व्हॅलीमध्ये हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी चीनी बनावटीचा सॅटेलाइट फोन वापरला। पाकिस्तानमधूनच फोनची भारतात तस्करी झाल्याचा एनआयएला संशय। पाकिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या नागरिकांचं ट्रॅकिंग सुरू। जे केंद्राच्या आदेशात बसतील ते बाहेर जाणारच, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या यूट्यूब चॅनलसह 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्स भारतामध्ये बॅन। समा टीव्ही, बोल न्यूज, जिओ न्यूजवर देखील भारतात बंदी। पहलगाममध्ये स्वतःच हल्ला करून भारताचं पाकिस्तानकडे बोट। अतिरेक्यांनी 1 तास हल्ला केला, पण भारतीय लष्कर काहीच करू शकलं नाही। पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला। पाकिस्तान भारतापेक्षा अर्धा तास नाही 30 वर्ष मागे। पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नये। एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी संतापले। पाकिस्तानच्या गिलगिटमध्ये सरकार विरोधात निदर्शनं। बाल्टिस्तानच्या जमीन, पर्वत आणि खनिज संहारकांच्या संदर्भात नागरिकांमध्ये असंतोष। एल्फिस्टन पुलाच्या परिसरातील 19 इमारतींमधील सर्व रहिवाशांना एमएमआरडीए त्याच ठिकाणी घरं मिळणार। 2 बाधित इमारतींमधील रहिवाशांचं तात्पुरतं कुर्ल्यातील संक्रमण शिबिरात स्थलांतर।